शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना यावर्षी हळद लागवड करायची आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा हळद लागवड केली, परंतु कृषी केंद्राच्या मनाने किंवा कृषी केंद्र चालकाच्या मनाने किंवा स्वतःच्या मनाने किंवा शेजारी शेतकऱ्याच्या मनाने आपण खताच्या मात्रा दिल्या, परंतु या सर्व खताच्या मात्रा आपल्या हळद पिकाला योग्यरित्या लागू झाल्या का नाही हे आपल्याला माहीत नसते. फक्त आपण यानं टाकलं खत, त्यानं ते टाकलं, त्यानं ते टाकलं, अशा प्रकारे आपण खताच्या मात्रा त्यांचं पाहू शेजाऱ्याचं पाहून अशा प्रकारे आपण देत असतो. परंतु हे सर्व चुकीचं असते. खताची मात्रा आपल्याला कुठली एनपीकेचं प्रमाण, त्यातला कोणता घटक, नत्र स्फुरद पाला त्याच्यातलं कुठलं कमी पाहिजे का कुठलं जास्त पाहिजे हे आपल्याला माहीत नसते. जसं आपण आपल्या रक्ताची चाचणी करतो, नंतर दवाखान्यामध्ये आपण गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला तपासणी करतो, कुठली मात्रा कमी आहे, काय कमी आहे, नंतर ते आपल्याला त्याप्रमाणे औषधी गोळ्या देतो. तर त्यानुसार तसंच त्याच प्रकारे आपल्याला इथं खताच्या मात्रा कुठल्या द्यायच्या, कशा प्रकारे द्यायच्या, आपलं पीक कोणतं आहे, या पिकाला कोणतं खत लागते, किती लागते, आगाऊचा खर्च लागते का नाही, कशाला जास्त टाकायचं, हे सर्व आपले पैसे सुद्धा वाचवते. आणि दुसरी गोष्ट, त्या पिकाला जे पाहिजे तेच आपल्याला इथं देता येते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो अवाढव्य खर्च जो हळदीवर झाला आतापर्यंत, तो अवाढव्य खर्च खताच्या मात्रेचा, फवारण्याच्या मात्रांचा, मायक्रोन्यूटनचा, हे सर्व आपल्याला फवारणीमधून असो का जमिनीमधून किंवा ड्रीपमधून जे आपण खतं देतो, विद्राव्य खतं, ते सुद्धा आपल्याला कमी जास्त करून द्यावं लागतात. कारण या नमुन्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, हे कशा प्रकारे दिलं, हे आता आपल्या भाऊने आपल्याला सर्व समजावून सांगितलं की तुमच्या जमिनीमध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, काय द्यावं लागते, कशा प्रकारे द्यावं लागते, कुठली मात्रा, एनपीके मध्ये तुम्हाला नत्राची मात्रा किती द्यायची, स्फुरद किती द्यायचं, तुमच्या जमिनीत जास्त आहे तर मग तुम्ही काय द्यायचं, नेमकं स्फुरद द्यायचं का इतर जे जैविक खतं आहेत पीएसबी सारखे हे टाकायचे का थोडंसं शेणामध्ये मिक्स करून टाकायचे, हे सर्व त्यांनी मला माहिती दिली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा प्रकारे ही जी हा जो नमुना आहे मातीचा, हा मी 15-20 दिवसापूर्वी यांना आणून दिलेला होता. ज्या शेतामध्ये मला हळद लागवड करायची आहे त्या शेतामधला नमुना मी यांना आणून दिला. पण तू कशा प्रकारे घ्यायचा, तर कशा प्रकारे घ्यायचा, तर आपलं जे शेत आहे हे शेत एकदम चांगल्या प्रकारे असं उन्हामध्ये आता सध्या वाळलेलं आहे आणि कडक ऊन तापत आहे. तर फक्त चारही बांधापासून 20-25 फूट अलीकड आपण हा नमुना घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं, आंब्याच्या झाडाखाली, उकंड्याजवळ, बाबळीच्या झाडाखाली कुठल्या झाडाखालचा घ्यायचा नाही. मोकळ्या अशा जे आता सूर्यप्रकाश पडते अशा जमिनीमधला घ्यायचा. सुरुवातीला त्या जमिनीमध्ये हळद पीक असेल तर त्यातला घेऊ नका. त्या जमिनीमध्ये बाकी कुठलंही पीक असू द्या, त्याचा नमुना आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे येतो. हळद पिकाचा नमुना का नको, तर हळदीवर हळद येत नाही, सर्वात महत्वाची म्हणजे, कारण हळदीवर हळद येत नसते आणि त्यात एनपीकेचं प्रमाण कमी जास्त यावर्षी दाखवते. तर त्यासाठी आपल्याला हळद पिकाचा हळदीसाठी नमुना घ्यायचा नाही, बाकी पिकासाठी आपण त्याचा घेऊ शकतो. तर आता घ्यायचं असताना काय करायचं, सर्वात महत्वाचं तर आपल्याला झिगझॅग पद्धतीने शेताच्या चौकोनी शेत असं त्रिकोणी असं झिगझॅग पद्धतीने आपल्याला वरचा नमुना घ्यायचा. पण कशा प्रकारे, तर खोऱ्याने वरची माती आपल्याला काढत काढत न्यायची. आपल्या क्षेत्रामधला 4-5 जागचा नमुना घ्यायचा झिगझॅग पद्धतीनं, या कोणत्यातला, या कोणत्यातला, मधातला, या कोण्यातला, या कोण्यातला, अशा प्रकारे. आणि नमुना घेताना वरचा खोऱ्यानं माती ओढायची. नंतर व्ही आकाराचा असा खड्डा करायचा, खड्डा. आणि त्या खड्ड्यामध्ये आपण काय करायचं, विळ्याने किंवा एखाद्या जसं पेचकस, पेचीस असं एखादा अवजार घ्यायचा, त्यातून माती अशी व्ही आकाराची काढायची आणि ती आपली एका टोपल्यामध्ये घ्यायची. घेतल्यानंतर आपण त्याची एका फारीवर जमा करायचं. जमा केल्यानंतर त्याचे 5 भाग करायचे, त्याच्यानंतर त्याचे 4 भाग करायचे सगळं मिक्स केल्यावर. मग 4 भाग केल्यावर समोरासमोरचे आपण बाजूला काढायचे. नंतर समोरासमोरचे एका जागी मिक्स करायचे. पुन्हा समोरासमोरचे 4 भाग करायचे. समोरासमोरचे बाजूला काढायचे, 2 करायचे आणि त्या 2 मधला निम्मे भाग करून 1 किलोचा भाग आपण या लॅबला आणून द्यायचा. तर ही लॅब आहे कुठं, तर ही आपल्या महागाव तालुका, जिल्हा यवतमाळ इथं कृषी विभागामार्फत त्यांना मिळालेली आहे. तर ही लॅब आहे मुडाणा तालुका महागाव इथं. तर ह्या लॅबला आपण हे मातीचा नमुना आपण इथं आणलेला आहे आणि यांनी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला सर्व माहिती दिली त्यात काय आहे काय नाही ते. आणि जर तुम्हाला सुद्धा हळद लागवड करायची असेल, कुठलंही पीक करायचं असेल लागवडीचं, तर त्यात तुम्हाला जास्तीचे खतं चालले असतील, आपल्या शेतामध्ये जास्तीचा खर्च वाढत असेल, तर हा खर्च तुमचा अवाढव्य नाही झाला पाहिजे आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळालं पाहिजे, तर यासाठी आपल्याला अशा प्रकारे आपण इथं नमुना तपासणी केली आहे. तर या भावना विचारू, याच्यामध्ये आपल्याला काय काय कशा प्रकारे मिळते सांगा. यामध्ये आपल्याला डायरेक्ट खताची जी मात्रा आहे का ते एकदम किलोच्या याच्यामध्ये येऊन जाते. जसं की आता डीएपी, युरिया, एमओपी हे जे आहे का सर्व आपल्याला किलोमध्ये येऊन जाते. याचे आपल्याला 3 ऑप्शन देतात. तिन्हीपैकी कोणताही एका डोसनुसार आपण वर्षभर चालवायचं आहे, अशा प्रकारे येऊन जाते. याच्यामध्ये आता नायट्रोजनचे प्रमाण दाखवले आहेत 286, फॉस्फरसचे दाखवले आहेत 72.8
जे की जास्त प्रमाणात आहे, थोडा हाय लेवलमध्ये दाखवलंय. आणि पोटॅशचे दाखवले आहे ते 152.1 मध्ये, जे मीडियम मध्ये आहे. बाकी जिप्सम, सल्फर, झिंक, मॅग्नीज म्हणजे असं माहिती टोटल 12 प्रकारचे पॅरामीटर आपल्यापाशी चेक करून येतात. आणि हे कसं, आता हे जे तुम्ही सांगितलं, आता ही लॅब जी आहे की याचं कसं काय असते, म्हणजे हे कोण चालवते, काय चालवते? हे लॅब मी स्वतः चालवतोय. तुम्ही स्वतः हो, चालवता? मी स्वतः आणि चालवतो. कुणाच्या मार्फत मिळाली? हे आपल्याला शासनामार्फतच भेटलेली आहे, बरं. कृषी विभागामार्फत. त्याच्यामध्ये किती व्यक्ती असतात, काही असं असते का काही? हो, आपली ते तशी कंपनी आहे गोल्डग्राम म्हणून. बरं गोल्डग्राम शेतकरी उत्पादक कंपनी. बरं. त्याचे कोण अध्यक्ष काही असते, कोण असते हा, काय? त्याचे अध्यक्ष आपले दुलेश भाऊ आहेत. दुलेश भाऊ भेमटे. हा. बरं. बाकी त्याचं आहे का ऑफिस ते तिकडल्या साईडला आहे, म्हणजे आपल्या बस स्टँडला. लॅब इकडे. आणि लॅब हे जे आहे का हे इकडे घेतलेली आहे. तर यांचा पत्ता पण यांनी सांगितला, महागाव ते बुलढाणा रोडवर, महागाव मुडाणा रोडवर, निस्ता मास्टर शाळेच्या समोर. मास्टर शाळेच्या समोर, बुलढाणा जे गोदाम आहे बुलढाणा अर्बन बँकेची, युनियन बँक, युनियन बँकेच्या समोर. तर तिथं पण यांची लॅब आहे. इथे येऊन तुम्ही माती परीक्षांचा नमुना देऊन लवकरात लवकर आपली हळद लागवडीपूर्वी अशा प्रकारे आपला नमुना आला तर आपल्याला चांगल्या प्रकारे याचा फायदा होऊ शकेल. धन्यवाद.